शिवाभाऊ, हाजरी न्यारी प्रमाणे असते आणि शहाणी शहाणी मंडळी रातना टाइमले काही तरुण मंडळ काही त्याचा नंबर लटकू देत नाही. त्याप्रमाणे हाजरी बघून नाव लिहिलं जातं त्याप्रमाणे हाजरी. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या मनाचं मनोरंजन खरंय ते झालं पाहिजे. रातभर करतोस त्या सिंदखेड तालुक्यात सिंदखेड्यापासून 14 महिला हो गाव नरडाने एका बाजूला हो दिप्तन सुपरू नरडाने हो नरडाण्यापासून 5 महिला कमखेड आहे तापीथडी हो शंकर भाषा कमखेडे मामा भाषाची जोडणार राण्या हा पवाडा काय बघली पुराण नाही, छापाव नाही, सत्य घटना सत्य आधारित झालेली कहाणी. शिंदखेडा तालुका आणि शिंदखेडा तालुक्यापासून 14 मैलावर गाव कोणतं? स्टेशनाचं नरडाणं. त्या ठिकाणी राहणारे कोण? दिप्तन सुपरू उर्फ बापूजी आणि त्यांचे भाचे कोण? शंकरराव कमखेडेकर. या मामा भाच्यांनी मर्दपणा हा कसा केला? नरडाण्यापासून 3 महिला करमाडी गाव एका बाजूला हो वाघीण माती करमाडीला लोटन पाटील करमाडी वाडा जागा चुकून तयार केला पाटील गेले नरडाण्याला हात जोडून बोलले बापूजीला होतीला वाघीण माती करमाडीला तुम्ही का चला करमाडीला होतीला बापूजी बोले बघा पटाला होत्याला आता जावे तुम्ही घराला घराला आता जावे तुम्ही घराला मी येतो करमाडीला वाघीण मातली. वाघीण का मातली? कामातली तिचे 2 पिलं फरार केले. कोणी फरार केले आणि वाघीण 12 वर्षात एक वेळेस जनते तिचे पिलं फरार केल्यानंतर ती पिसाटल्यासारखी झाली. गुरं ढोरं पोरं कोणी आले? ती जिवंत ठेवत नव्हती. गावाचे पाटील कोण? लोटन पाटील. पाटील. किती शब्द आहेत? 3. पण याचे उच्चार लय मोठे. कसे? पा म्हणजे पालन करणारा, ल म्हणजे गावाकडे लक्ष देणारा आणि टी म्हणजे गावामध्ये एकी टिकवून ठेवणारा. त्याला म्हणतात पोलीस पाटील. पाटलाने विचार केला, हा. मी जर स्तब्ध बसलो माझं गाव जिवंत राहणार नाही. टाका चुकून तयार केला. केला. नरडाने येथे गेले. गेले. बापूजींना म्हणाले, हा. बापूजी तुम्ही या वाघणीचा बंदोबस्त करा, नाहीतर आमचं गाव मात्र जिवंत राहणार नाही. बापूजी म्हणाले, आता तुम्ही घरी जा, उद्या बाकी मी करमाडीला आलो. बापूजीने काय केलं? काय केलं? असा देवाला कौशल्य कबीरा
येथे गेले. पाटलाला म्हणता पाटील पाटील वाघीण कुठे आहे? कुठे आहे? पाटील म्हणाले हा. गावापासून एक मैलावर वाघीण साबर कांड्यात झोपलेली आहे. बापूजी म्हणाले हा. आता तुमचं काय काम? काही काम नाही. वाघिणे आणि आम्ही आहे. मग बापूजीने काय काय केलं? हो दोघं बसले बघा गाडीला. अरे ओ रामा, ला 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 ला. गाडीला गलीच बाजारा. अरे ओ रामा, ला 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 ला. गाडी गेली एक मैलाला. अरे ओ रामा, ला 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 ला. बाकी झोपली होती साबर कांड्याला. अरे ओ रामा, ला 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 ला. हो बापूजीने पाहिलं गेला. अरे ओ रामा, ला 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 ला. बापूजी गाडी खाली उतरला. अरे ओ रामा, ला 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 ला. 2 गोळ्या भरल्या बंदुकीला. अरे ओ रामा, ला 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 ला. नेम लावतो वाघणीला. अरे ओ रामा, ला 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 ला. भाषा बोले बघा मामाला. अरे ओ रामा, ला 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 ला. एवढा मर्द आला जन्माला. अरे ओ रामा, ला 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 ला. एवढा मर्द आला जन्माला. काय मारतो मेल्या मुर्ग्या. एक मैलावरती गेले. वाघीण साबर कांड्यात झोपली होती. बापूजी गाडीच्या खाली उतरले. उतरले. 2 गोळ्या बंदुकीत भरल्या. भरल्या. वाघीवर नियम लाव लाव. 1 2 3 म्हणतात. थांबा मामा, जण सुखरू म्हणायला 1 घंटा घंटा लागतो. आणि या झोपलेल्या वाघीला तुम्ही तुम्ही मारता. मारतात. मामा हा. ही झोपली आहे. बाई येणार. येणार. तिच्या डोक्यात दगड दगड टाकणार. ती बाईला खलास करणार. आपण तर मर्द आहे. मामा हा. कोणालाही मारायचं असलं जागृत करा. करा. त्याच्याशी 2 हात झुंज खेळा. खेळा. नंतर त्याला मारा. त्याला म्हटले गेले मर्द. बापूजींना क्रोध आला. आला. कारण की पहले के वीर वीर पहले के वीर वीर अरे जब रन में छूटे हटे, कल कटे इतने में कटे लेकिन पीछे ना हटे. ऐसे ते पहले के वीर वीर आणि आताचे वीर अरे जवळ दारुना भट्टीवर सुटे सुटे. पिता पिता त्यांनी स्टेट खुटे पण त्यांनी हौसला भेटे. तोंड बंद करता का रे मागचे? म्हणून शिवभाऊ आज 30-30, 40-40, 50-50 वर्षाच्या वयाची मुलं जगातून जात आहेत. फक्त हीच दारू. म्हणून शिवभाऊ आजचं वीर सर्व सरीगे मग काय राहील? अरे मग जवळ भैमुंग उपाडाले सुटे. ए, तो शेतकरी ना भैमुंग कुठे पण त्याने हौसला भेटे. मग बापूजी काय करतात? काय करतात? हो बापूजी वायबर करू लागला. बापूजी वायबर करू लागला. यांनी पहिला वायबर केला. शुद्धी नाही वाघणीला. हो त्यांनी दुसरा वायबर केला. हो शुद्धी आली वाघणीला. होतीला वाघीन बाहे बापूजीला. होतीला 2 गोळ्या भरल्या बंदुकीला. होतीला. पहिला नियम त्यांनी मारला. पहिला नियम वायबार गेला. त्यांनी दुसरा नियम मारला. दुसरा नियम बी वायबार गेला. ओ गोळ्या नाही बंदुकीला. गोळ्या नाही बंदुकीला. साठलेली वाघीण ती हो बोला.
जोडे वाघनीला होतीला सोडून दे ग माझ्या मामाला मामाला जिवंत खाऊन जाग मला ग मला ओ लहान भाऊ माझ्या घराला घराला लहान भाऊ माझ्या घराला तरी मामा म्हणील दोन वायबार केले केले दुसऱ्या वायबावर शुद्धी आली पुन्हा बापूजीने 2 गोळ्या भरल्या एका मागे एका अशा 2 गोळ्या मारल्या दोघ गोळ्यांपैकी एकही लागली नाही शिलकीत गोळ्या नाही नाही. पिसाटलेली वाघीण बापूजींच्या अंगावर तुटून पडली बापूजी हिमतीचे भले भले होते उजवा हात नरड्याला दिला डाव्या हाती पंजा धरला ज्याप्रमाणे कड्यात पहिलवान कुस्ती खेळतो त्याप्रमाणे त्यांचं युद्ध चाललं त्यांचे भाचे कोण शंकरराव खमखेडेकर वाटणीच्या पुढे हात जोडून उभे राहिले. हे वाघीण वाघीण माझ्या मामाला सोडून दे मला जिवंत खाऊन जा. लहान भाऊ माझा घरी आहे तो तरी याला मामा म्हणणार ते जंगलातलं जानवर. जानवर कसली तिला दया दया हो दया येत नाही वाघ लीला क्रोधाला शंकर शाला हो बंदूक घेतली त्यांनी हात शाला गोळ्या नाही बंदूक लीला आणि उलटी बंदूक घेतली हात हो उलटी बंदूक घेऊन हाताला हो मारू दे तो वाघ शेतकरी मारतो बैलाला असा तो घोडे वाघ असा तो मारे वाघ हो वाघनीचा प्राण घेतला तिचं सुकडूचा प्राण घेतला दोघं पेट टाकले गाडी हो गाडी गेली नरनाळ्याला पोलीस स्टेशनच्या गावाला साहेबाने पाहिले वाघनीला साहेब बोले बघा लोकाला वाघनीचा प्राण कोणी घेतला असा बोले बघा साहेबाला तिचं सुटून नरनाळेवाला वाघनीचा प्राण त्यांनी घेतला बक्षीस दिली बापूजीला बक्षीस दिली बापूजीला पावन घर नरडाण्याला आणि डोली सजवली ती बोला ओकेच नेलं तापी नदीला आगीत दिले बापूजीला हो एक मुलगा बापूजीला सुभाष नाव शोभती त्याला हल्ली तो होता नरडाण्याला गेला होता नागपुराला त्याचा आजार त्याला आला तुम्ही का गेला बघा स्वर्गाला शमशेर पिंजारी वारुळवाला वारुळ शिंदखेडे तालुक्याला गायले होते त्यांनी पवाड्याला तो का ठेवला मी ध्यानाला म्हणून दाखवला तुम्हाला शमशेर बाबा गेले स्वर्गाला पवाडा सारमसार गेला बाबाजी कव्वाली हो बोला कव्वाली ऐकून जावे घराला चला ठाकरे साहेब बाबांची कव्वाली घ्या आणि हजेरीचा कार्यक्रम बरखास्त करूया नजर देती है पर मुस्तफा ढूंढती है
रसूले खुदा ढूंढती है। मुबारक हो तुम सबको हज का महीना, मुबारक हो तुम सबको हज का महीना। ना थी मेरी किस्मत में देखो मदीने वालों को मेरा सलाम कहना, मदीने वालों को मेरा सलाम कहना, मदीने वालों को मेरा सलाम कहना, मदीने वालों को मेरा सलाम कहना। मुझे हाजिरी दे दे तू